जिंतूरमध्ये गुटख्यावर एलसीबीची धाड 7,66,000चा मुद्देमाल जप्त. जाफरानी मर्दा व पान मसालासह बोलेरो जप्त. महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित पान मसाल्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. जिंतूर शहरातील दादा शरीफ चौक परिसरात रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 7,66,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12:05 दादा शरीफ चौक येथील सार्वजनिक रस्त्यावर बोलेरो वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पान मसाला बाळगल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईत 64,800 रुपये किमतीचे प्रीमियम KN1 जाफरानी जर्दाचे 675 पॉकेट तसेच 1,01,250 रुपये किमतीचे प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे 675 पॉकेट जप्त करण्यात आले. यासोबतच 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो MH29 BC 3256 जप्त करण्यात आली. असा एकूण 7,66,050 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी सय्यद वसीम सय्यद मोहसिन याच्यासह अन्य 8 जणांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल क्रमांक 459/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध BNS कलम 123, 223, 274, 275, 35 तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 व नियम 2011 मधील कलम 59(1)(2) अन्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक संवंडकर तसेच पोलीस अंमलदार सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, अनिल राठोड, महेश कवठाळे, सूर्यकांत सातपुते, राम पोळ व चौरे यांच्या पथकानं केली आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंपळे, DS बोरी, परभणी.